नमस्कार. तुमचं रिनेसन्स या अकॅडमीमध्ये स्वागत आहे. वेलकम टू रिनेसन्स अकॅडमी. आजपासनं आपण UGC नेट आणि सेट या परीक्षेसाठीचा जो पहिला पेपर आहे, पेपर 1 टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ सिरीज आपण स्टार्ट करतो आहे. तर आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्स ऑफ एज्युकेशन शिक्षण घेण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धतींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. राईट. सो फॉर्म्स ऑफ एज्युकेशन आर ऑफ 3 टाईप्स. जे शिक्षण घेण्याच्या पद्धती आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत: फॉर्मल, इनफॉर्मल, नॉन फॉर्मल. राईट. सो फॉर्मल म्हणजे काय, तर जे आपण कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीजमधनं जे काही शिक्षण आपण घेतो, राईट, स्कूल्स अँड कॉलेजमधनं जे काही शिक्षण आपण घेतो त्याला आपण म्हणतो फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन. राईट. फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, जे शाळा किंवा कॉलेज थ्रू एज्युकेशन आपण घेतो त्याला म्हणतात फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन. आणि फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन जे असते ते वेल प्लॅन असते, म्हणजे प्लॅन केलेलं एज्युकेशन असते फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन. तुम्हाला माहीत असेल, एक शैक्षणिक वर्ष असतं, ते शैक्षणिक वर्ष शाळा सुरू व्हायच्या आधी किंवा कॉलेज सुरू व्हायच्या आधीच स्टार्ट केलं जातं. म्हणजे फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन जे असतं ते वेल प्लॅन असतं आणि ते वेल ऑर्गनाइज्ड असतं. म्हणजे किती काळात किती सिलेबस व्हायला पाहिजे, कधी कोणते तास व्हायला पाहिजे, हे सगळं वेल ऑर्गनाइज्ड असतं. फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन वेल ऑर्गनाइज्ड असतं. आणि फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन जे असतं ते दॅट इज इन्स्टिट्यूशनलाइज. इट मीन्स इन्स्टिट्यूशन्स थ्रू, शाळा किंवा कॉलेज थ्रू दिलं जाणारं जे एज्युकेशन असते त्याला म्हटलं जातं फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन. राईट. याच्याच सारखं दुसरं एज्युकेशन आहे, दुसरी एक शिक्षण पद्धत आहे, शिक्षण घेण्याची पद्धत आहे, त्याला म्हणतात नॉन फॉर्मल एज्युकेशन. त्याला काय म्हणतात? नॉन फॉर्मल एज्युकेशन. आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन हे सुद्धा इन्स्टिट्यूशन्स थ्रूच दिलं जातं. राईट. इन्स्टिट्यूशन थ्रू दिलं जातं, परंतु याच्यामध्ये एक महत्त्वाचा डिफरन्स आहे की नॉन फॉर्मल एज्युकेशन हे फ्लेक्झिबल एज्युकेशन आहे. कसं आहे? फ्लेक्झिबल आहे. म्हणजे हे जनरली प्लॅन असतं. नॉन फॉर्मल एज्युकेशन हे प्लॅन असतं, इन्स्टिट्यूशन्स थ्रूच दिलं जातं. म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीज किंवा NIOS हे जे आहे, NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. राईट. जे ओपन बहिस्थ शिक्षण पद्धती आहे ना, ती नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये येते. ही फ्लेक्झिबल असते. फ्लेक्झिबल असते याचा अर्थ असा की याच्यामध्ये जो काही सिलेबस कंप्लीट करण्याचा असेल किंवा जे काही तासिका वगैरे असेल, हे विद्यार्थी जेव्हा त्यांना वाटते तेव्हा ते अटेंड करू शकतात. मग नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये जे आहेत ओपन युनिव्हर्सिटीज तुम्हाला व्हिडिओज थ्रू किंवा यूट्यूबच्या ज्या काही व्हिडिओज आहेत त्या EPG पाठशाळा नावाची एक कन्सेप्ट आहे. राईट. ऑनलाईन इनिशिएटिव्ह आहे हा गव्हर्नमेंटचा. त्याच्या थ्रू तुम्हाला शिक्षण जे प्रोव्हाइड केलं जातं दॅट कम्स अंडर नॉन फॉर्मल एज्युकेशन. जर ओपन युनिव्हर्सिटी त्या कोर्सला काय म्हणूया ग्रँट करत असेल, तर अवेलेबल करून देत असेल, तर फॉर्मल आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन हे दोन्ही गोष्टी अपोजिट आहे, दोन्ही इन्स्टिट्यूशनलाइज आहे. फक्त यांच्यामधला डिफरन्स काय आहे, तर फॉर्मल एज्युकेशन हे वेल ऑर्गनाइज्ड असतं. फॉर्मल एज्युकेशन काय असतं? वेल ऑर्गनाइज्ड असतं. आणि नॉन फॉर्मल एज्युकेशन जे आहेत ते फ्लेक्झिबल असतं. काय असतं? फ्लेक्झिबल असतं. म्हणजे फॉर्मल एज्युकेशनला ठराविक तास ठरवलेली असतात. तुम्ही कोणत्या तासाला कोणतं लेक्चर तुम्हाला अटेंड करायचं आहे ते ठरवलेलं असतं. परंतु नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये असं नसतं. विद्यार्थी आपल्या सोयीनुसार जे आहे ते लेक्चर अटेंड करतात. राईट. आणि हे ओपन एज्युकेशन सिस्टीम असते. तुम्हाला रेग्युलर इन्स्टिट्यूशनला जाण्याची गरज नसते नॉन फॉर्मल एज्युकेशनमध्ये. तिसरी शिक्षण घेण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतात इन्फॉर्मल एज्युकेशन सिस्टीम, इन्फॉर्मल फॉर्म्स ऑफ एज्युकेशन. आता इन्फॉर्मल फॉर्म ऑफ एज्युकेशन जो असतो हा अनप्लॅन्ड असतो, इनडायरेक्ट असतो आणि स्पॉन्टॅनियस असतो. अनप्लॅन्ड, इनडायरेक्ट आणि स्पॉन्टॅनियस याचा अर्थ काय, तर याच्यामध्ये कोणतीही प्लॅनिंग केलेली नसते. इनडायरेक्ट असते. इनडायरेक्ट असते म्हणजे काय की तुम्हाला सांगून शिकवलं जात नाही. राईट. म्हणजे तुम्ही अनपेक्षितपणे शिकता इन्फॉर्मल एज्युकेशन फॉर्म्स ऑफ एज्युकेशनमध्ये. ते स्पॉन्टॅनियस असतं. इन्फॉर्मल एज्युकेशन जे आहे ते स्पॉन्टॅनियस असतं. आणि इन्फॉर्मल एज्युकेशन हे आपण कुटुंबातनं
किंवा समाजातनं घेत असतो. म्हणजे समाज तुम्हाला सांगत नाही की मी तुला हे गोष्टी शिकवत आहे, राईट. ते तुम्ही अनपेक्षितपणे शिकत असतात. कुटुंबातनं जे काही शिक्षण आपल्याला मिळतं ते इन्फॉर्मल असतं. इन्स्टिट्यूशन्स थ्रू घेतलेलं शिक्षण जे आहे ते फॉर्मल किंवा नॉन फॉर्मल असू शकतं. फॉर्मल जे आहे ते वेल ऑर्गनाइज्ड असतं आणि नॉन फॉर्मल जे आहे ते फ्लेक्झिबल असतं. म्हणजे तुम्ही जे आहे ओपन एज्युकेशन सिस्टीम जे आहेत त्या ओपन एज्युकेशन सिस्टीम नॉन फॉर्मलमध्ये येतात आणि जे काही वेल ऑर्गनाइज्ड कॉलेज आणि स्कूल्स थ्रू जे काही एज्युकेशन आपण घेतो ते फॉर्मल एज्युकेशन सिस्टीममध्ये येतं. जॉन डेवी नावाचा एक शिक्षणतज्ज्ञ होऊन गेला. त्यांनी असं सांगितलं आहे की एज्युकेशन इज द पॉवर बाय विच अ मॅन इज ॲबल टू कंट्रोल हिज एन्व्हायरमेंट अँड फुलफिल हिज नेसेसिटीज. एज्युकेशन इज द पॉवर by which a man is able to control his environment and fulfill his necessities, राईट. जॉन डेवी काय म्हणतो, एज्युकेशन जे आहे हे एक पॉवर आहे ज्याच्यामुळे मॅन जो आहे तो त्याचं पर्यावरण, त्याच्याशी संबंधित जो काही पर्यावरण आहे तो पर्यावरण तो कंट्रोल करू शकतो आणि स्वतःच्या गरजा भागवू शकतो. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. In the next video we will again learn in details topics related with teaching and research aptitude.